भल्या मोठ्या स्पर्धेकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं आणि आपण जातो मॅच टू मॅच. थँक्यू सो मच. पहिला संघ बघितला आणि अवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे आपल्याला बघायला मिळतील अजित पाटीलजी. थँक्यू. पण वसंत सृष्टी आपला एक्स्ट्रा खेळाडू नाही आलेला, थोडंसं कॉपरेट करा. आपण अजितजी एक मिनिट, संघ मालक बोलतायत आमच्या. निश्चितच कसं वाटतंय टोटली तुम्ही क्वालिफाईड झालात, पहिला संघ बघायला मिळाला? फार मुलं चांगली खेळत आहेत की आपला आयकॉन आउट होतो आणि न डगमगता मोमेंटम पुढच्या तीन बॉलमध्ये चेंज करून पूर्ण एकतर्फी मॅच होईल असं वातावरण पहिल्याच ओव्हरमध्ये तयार केलं. म्हणजे मुलांमध्ये जो धीटपणा आहे की आपला एक स्टार गेला तरी आम्ही पण काय स्टार नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं. चांगला बेस्ट खेळ केला. धन्यवाद. आणि संघ मालकच मोठा आहे हो, ज्याने अपोलो गाजवले, ज्याने चिंचणी गाव गाजवली, ज्याने तुमची राऊत नंतर तुमच्या बघितली, कारण तुम्ही असंख्य टाटा एस तुम्ही गाजवलं, BRC टुर्नामेंट, मुंबईची अनेक मैदानं गाजवली आणि राजेश सुतार संघासारख्या डावखुरा गोलंदाज तुमच्याकडनं बघायला मिळेल. तुमचे अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले आणि तुमचा एक एक्सपिरियन्स बघायला मिळाला. तुम्ही कसं कूल माइंडला भेटलो होतो आणि तुम्ही ज्याप्रमाणे संघ निवडलात तिथे तुम्ही बघायला मिळाला. थँक्यू सो मच. पहिला संघ बघायला मिळाला. जाऊया, एक जबरदस्त आवाज केवळ मायकोपचं. अजितजी थँक्यू. स्ट्राईक आपण बघतायत, गोलंदाजी ट्रॅकवर विदित आहे. महत्वाची मॅच वसंत सृष्टीच्या अगेन्स्ट ओनात करताना अस्मी 11 नंडोरे त्यातला बॅटल आपण या ठिकाणी बघतोय आणि विदित एक उत्कृष्ट युवा गोलंदाज पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वाच्या मॅचकडे सर्वांच्या नजरा या ठिकाणी आहेत आणि विदित गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच थोडासा रिदम त्यांचा चुकलाय, पुनश्च गोलंदाजी मार्कवर येतील. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत. मॅच क्रमांक 7. शेवतेस आसनगावच्या अगेन्स्ट SD टायगर दोनात करताना बघायला मिळणार आहे. खूप चांगला चेंडू आहे, टोकशर यॉर्कर ज्याला आपण म्हणतात, तिथे केले चुकी आणि चेंडू झालाय फरार. सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. चांगला ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळते. स्ट्राईक वरती बॅटर आपण बघतोय प्रतीक मात्रे चौकार या ठिकाणी मारताना विदितच्या अगेन्स्ट थोडंसं मिसफीट झालंय आणि त्याचा फायदा प्रतीक उचलताना. खूप चांगला चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू होता. तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलंय प्रतीक मात्रेनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 6 वरती पोहोचते. आता मात्र स्ट्राईक वरती आपण बॅटर बघतोय निखिल आणि प्रतीक ही जोडी आहे. 6 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्कस्थ. पुढील चेंडू खूप चांगला अप ड्राईव्ह शॉट मिड ऑफ रिजन मध्ये उत्कृष्ट शतरक्षण. धावसंख्या 7 वर स्थिरावणार आहे. मला वाटते अस्मी 11 नंडोरे पहिली मॅच खेळते. महत्वाच्या मॅच मध्ये अस्मी 11 सूर गवसण्याचा प्रयत्न करणार आहे. एका बाजूने आपण वसंत सृष्टीला बघितलंय, पहिली मॅच त्यांनी त्यांची दुसरी मॅच आपण या ठिकाणी बघतोय. पुढील चेंडू विधित. टॉस आहे, हलकासा चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. फलंदाजाला संपूर्ण रीड केलं होतं. षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक परिपूर्ण होताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत 7 ऑन स्कोर कार्ड. DJ थँक्यू DJ. आता तुम्ही पाहिलं असेल की अस्मी 11 संघ त्यांचे जे आयकॉन होते त्यांचं ॲक्सिडंट झाल्या कारणास्तव त्यांचे आयकॉन पंकज हे या संघामध्ये खेळू शकले नाही. तरीसुद्धा प्रतीक मात्रे हे मला वाटतं आता त्यांची धुरा सांभाळत आहेत, कारण की ते मला वाटतं त्यांचे चॉईस फिल्डर असतील. आणि पाहूया आपल्या संघाला विजयी कसे करतायत प्रतीक मात्रे. आणि दोन्ही संघाचे मालक अस्मी 11चे अंचित पाटील
आणि संदीप पाटील हे सुद्धा मला वाटतं इकडे उपस्थित आहेत. थँक्यू. खूप चांगला उल्लेख आपण बघतात. पंकज पाटील आसनगाव मधील एक जबरदस्त खेळाडू आणि थोडीशी इंजरी आपण बघतायत आणि ते इथे अवेलेबल नाहीत. त्यांचा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. निखिल आणि प्रत्येकडे जिम्मेदारी आहे. वाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्रा रुपये स्कोर कार्ड 8 वर स्थिरावते. निखिल आणि प्रतीकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीवर आपण अमैलला बघतोय. प्रथम बॅटिंग करताना अबव 50चं टार्गेट एक चांगलं होऊ शकतं. 17 मॅचेस बघितलेले आहेत. त्या मॅचचा जर आपण आढावा घेतला तर नक्कीच अबव 50चं टार्गेट एक चांगलं होऊ शकतं. खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप जातोय. हॅलो. डीजे बघा, एक महत्त्वाची सूचना आहे. आजच्या आजच सुपर सिक्सच्या मॅचेस आपण काढणार आहेत. 6 संघ आहेत ना, ते आजच काढणार आहेत. म्हणजे कोणीही संघ जाऊ नका. आजच्या आज आपण सुपर सिक्सचे संघ काढणार आहोत. खूप चांगला टॅप केलाय. सिंगल कंप्लीट होती आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचलाय. 17 वरती दोन्ही फलंदाज सामंजस्यपणे क्रिकेट खेळताना आपण बघतायत. एक जिम्मेदारी उचलली त्याने अस्मी 11 नंडोरे संघाची. अमयच्या अगेन्स्ट हात खोलताना आपण प्रतीकला बघितलंय, निखिलला बघितलंय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अमय 10-12 पावलांचा रनअप आपल्याला बघायला मिळतोय अमय यांचा. लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. काय कट केलाय चेंडूला. जो त्यांचा नॅचरल टर्न असतो ना, तो इथे बघायला मिळालाय. पडल्यानंतर हलकासा चेंडू स्कीट होताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आहे. जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज फिंगर रोल करत असतात, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण असतं, तेव्हा राईट हँड बॅटरसाठी थोडंसं ती स्थिती आहे ना, ती थोडीशी प्रतिकूल असते. पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. टायमिंग प्रॉपर केलंय. फलंदाजानं फक्त दिशा दिले. नजाकत बघायला मिळते आणि चेंडू सरळ लॉंग लेग रिजन मधनं चौकार. धावसंख्या 4 ने पोहोचते 21 वरती. 21. समोर आपण निखिलला बघतोय. चांगली बॅटिंग करताना नजाकत चांगली आहे. टायमिंग चांगला आहे. मेरिट वरती खेळतायत. एक जमेची बाजू. लावण्याचा प्रयत्न केला निखिलनं. षटकाची होते इथे समाप्ती. 10.50च्या सरासरीने 2 षटक कंप्लीट झाल्यात. 21 धावा ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करायचे प्लीज. पंचांचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळणार आहे. अनिकेत नवीन विदितला बोलवत आहेत. षटक क्रमांक 3 आहे. विदित यांचं वैयक्तिक 2. चला मित्रांनो, घाई करा हा,
कारण 6च्या 6 संघ सुपर सीच्या आजच करणार आहे. आयोजकाच्या आलेल्या सूचना आपण तमाम 10 संघाच्या मालकापर्यंत आयकॉन कॅप्टन खेळाडूपर्यंत पोहोचवतोय. सन्यमान विधित समोर आपण प्रतीकला बघतोय. चांगली बॅटिंग बहरली गेली आहे. खूप चांगला स्टार्ट आहे निखिलचा. निखिल लेफ्ट हँड बॅटर. विधित पुढील चेंडू चांगला खोदून काढला. ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. डीप काऊ कॉर्नरला वन बाउन्स फील्ड करतायत, थ्रो करतायत स्ट्राईक इन कडे. धावसंख्या 22 वरती बघायला मिळते. अचूकता तुमच्याकडे असेल, डिसिजन घेण्याची चांगली क्षमता तुमच्याकडे असेल आणि संघाचं चांगलं टीमवर्क असेल तर कठीण काळामध्ये सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. कारण कठीण काळ आणि वाईट परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. या काळामध्ये जेवढं तुम्हाला शिकायला मिळतं ना त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरत असते. म्हणून अशा वाईट परिस्थितीची सुद्धा संघाला गरज असते. कठीण काळ हा तुमचा इंटरनल स्किल सातत्याने वाढवत असतो. आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेटला चेंडू गेलाय. सिंगल कंप्लीट झाले. 23 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. एक सुंदर क्रिकेट. पराभवाची चिंता आहे ना ती खेळणाऱ्या खेळाडूला कधीच नसावी. फक्त संघर्ष तुमचा एकमेव ध्येय असायला हवं आणि ते जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह करतात तेव्हा खेळ हा तुमचा सातत्याने पुढे जात असतो आणि तेच खेळाडूंचं लक्ष असणं गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू. 23 ऑन स्कोर कार्ड. विधित गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळत आहेत. दिशाहीन चेंडू आहे का हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. सरळ सांगतायत इट्स अ वाईड बॉल. 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली कामगिरी करून देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतायत कल्याणला बिलॉंग करताना 2 आमचे पंच आपण बघतायत. तर एक बदलापूर शैलेश चव्हाण बदलापूरला बिलॉंग करतायत. बाळा एकारे सर आणि सुदीप सर हे कल्याण ला बिलॉंग करताना आपण बघताय. 3 पंचांची कामगिरी खूप चांगली राहिले. खूप चांगला शॉट सिलेक्शन. बॅक टू द बॉलर. चांगला फील्ड बघायला मिळतोय. विधीचा टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट खेळ, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपण सकाळच्या सत्रापासून बघतोय आणि औचित्य आपल्याला बघायला मिळतंय. भंडारी समाज महोत्सव व क्रीडा स्पर्धा यांचा एक दैदिप्यमान नेत्रदीपक असा सोहळा. प्रथम बॅटिंग करताना अस्मी 11 नंडोरे संघ. समोर बॅटर आपण बघतायत मिस्टर निखिल आहे लेफ्ट हँड बॅटर. पुढील चेंडू विधित निखिलसाठी. जागा बनवलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय आणि सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय भव्य सिक्सर. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 30-30. संजय पाटील सर येत आहेत. भरपूर मेहनत. धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. खूप चांगला निखिल यांचा लॉफ्ट बघायला मिळाला. पिकअप शॉट काय जनरेट केला निखिलनं आणि लेफ्ट हँड बॅटरसाठी हा जो ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचा भरपूर चांगला आहे. क्रिकेटचं वातावरण लेफ्ट हँड बॅटसाठी असलेला हवा एक सुटेबल आहे आणि इथे हुक करतायत. वेगाने चेंडू जातोय सर लॉंग लेग मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. 31 धावा ऑन स्कोर बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अस्मी 11 नंडोरे संघाचं फाउंडेशन झक्काच बिल्ड झालंय आणि इथून मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना 31 धावसंख्या बघायला मिळते. 31. समोर आपण प्रतीकला बघतोय. प्रतीक आणि निखिल सामंजस्यपणे खेळताना परिपक्वता खूप चांगली आहे दोन फलंदाजाकडे. जागा बनवून खेळलेले आहेत परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 32 वर स्थिर होते. 32 ऑन स्कोर कार्ड. 32 झालेले आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेलं आहे. वळूया आपण डीजे कडे आणि तदनंतर येऊया मॅच कडे.
थँक्यू डीजे, थँक्यू. दादा पाणी आणा 12 खेळ लवकर. पण महत्त्वाची सूचना आहे की आजच्या दिवसात सगळ्या मॅचेस आपल्याला खेळायच्या. सुपर 6 उद्या बघायला मिळेल, कारण आपला बक्षीसंबर महिलांचा कार्यक्रम आणि उद्या अनेक पाहुणे मिळेल. खूप आपले मायबाप रसिक प्रेक्षक समाज बांधव यायला येतील. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की जेवढे मिनटं वाचवता येईल तेवढे वाचवा. म्हणजे 5 मिनटं वाचवले 1 षटक बघायला मिळेल, 10 मिनटं वाचले 2 षटकं बघायला मिळेल. आणि पंचांचं मी खूप कौतुक करेल की ते देखील आपल्याला टायमिंग सांगतात. जे पी पॅनचे मोठे नामांकित पंच, त्याच्याविषयी व्याख्या तुम्हाला आताच चुकते. माझे परममित्र आमचे समालोचक अजित पाटील यांनी सांगितलं या गावाचं ज्याच्यावर सातत्यपूर्ण प्रेम आहे, अनेक जास्तीत जास्त स्पर्धा कव्हरेज या गावातल्या कोणी केलं असतील ते हे आमचे कॉमेंटेटर अजित म्हात्रे. किती झाडं मोठं झालं, किती वर्षापूर्वी लहान होते, वित्तंभूत माहिती तुमच्याकडून आम्हाला बघायला मिळते. कारण ज्या कुमारम चेंडूपासून, ज्या MRIच्या चेंडूपासून SLBच्या बॅटेन V100 प्रेसिज बॅटे आल्या, आणि अजितजी त्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं ना, आज काय तुमच्या लेदरची कॉमेंट्री, ती हिंदीची अदाकारी, मराठी कॉमेंट्री करताना अनेक सामने तुम्ही रंगवलेत, ते बघताना आज देखील आम्हाला आनंद वाटत आहे. आणि या जुन्या जाणत्या समालोचकाचं जे वाणी बघायला मिळते त्याचं देखील मनापासून टाळ्या मारायला पाहिजेत. सबलटे आपण राकेशकडे. चांगली कामगिरी राकेशने केले. वसंतसृष्टी संघाचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. धावसंख्या 32 वरती स्टेवन आहे. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे आणि दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. इथून या फलंदाजानं जर सातत्यपूर्ण कामगिरी केली, अबोव 50चं टार्गेट ते सेट करू शकतायत. बघूया, फलंदाज तयार. खोदून काढल्या ऑन साईडला, फक्त दिशा दिली. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येतात वेगानं आणि 2 धावा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. धावसंख्या 34 वरती पोहोचलेली आहे. 34 षटक क्रमांक 4 आहे आणि 2 चेंडू झालेले आहेत. 34 धावा. प्रतीक हा षटकार चौकारासाठी ओळखला जाते, परंतु त्यांचा आयकॉन नाही मिळत. जिम्मेदारी, आणि ते जिम्मेदारी उचलताना आपल्याला बघायला मिळतात. इथे आपण बघतायत अलॉंग कार्पेटला खेळताना चेंडूला एक्झिक्यूट केले पुनश्च लॉन्ग लेगमध्ये. और सुशील सर कहते हैं ना कि जिम्मेदारी रुई की बोरी की तरह होती है, वो दूर से देखने पे बड़ी लगती है लेकिन जब आप उठाने जाओ तो एकदम से हलकी. आणि ती जिम्मेदारी प्रतीकने उचलली त्यांच्या संघाची. कौतुक करावं लागणार आहे. धावसंख्या पोहोचते आहे 35 वरती. निखिल आणि प्रतीक मॅच्युअर क्रिकेट आहे, परिपक्वतेचं क्रिकेट आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. बघूया मिस्टर राजेश. पुढील चेंडू आडव्या वाटणे खेळतायत, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये आपल्या फॉलोथ्रू मध्ये धावतायत. वेगानं चेंडू स्ट्राईक इनला फेकलाय. जबरदस्त थ्रो बघायला मिळतोय. कमलेश आहे तिथे. गुड फिल्डिंग कमलेश. धावसंख्या 36 आणि यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला गेलाय. तुमचं जे इंटरनल स्किल आहे ते जगाच्या पुढे येते, की तुम्ही बॅटिंग कशी चांगली करतायत, फिल्डिंग कशी चांगली करतायत, ते जग तुम्हाला बघतंय. आणि त्यासाठी भव्य व्यासपीठ निर्माण करून दिलंय भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू द बॉल, ड्राईव्ह, डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो म्हणजे 36 वरती. आणि या षटकातील चेंडू येणे शेष आहेत. शेवटचा पुढील चेंडू, आणि इथे आपण बघताय सिंगल कंप्लीट झालंय का. चेंडू वेगानं लॉंग सर्व कडे जातोय. दुसरी धाव कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 38 धावा. 4 षटकं होत आहेत परिपूर्ण. 9.50च्या सरासरीने 38 धावा झाल्यात. शेवटच्या 2 धावा 22च्या रूपाने इथे काउंट होत आहेत. कम ऑन डीजे. थँक्यू कमलेश न्यूमॅन. याच्यानंतर टॉससाठी सज्ज राहायचं. नेक्स्ट मॅचसाठी आपण बघणार आहोत RD टायगरच्या अगेन. HD टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत शिवतेज आसनगाव. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. संघनायकानं टॉस बॉक्सकडे या.
HD टायगरच्या अगेन शिवतेज आसनगाव. आपण स्टेजवरती येऊन राहायचं आहे जेणेकरून टॉस आपण लगेचच करणार आहोत. धावसंख्या पोहोचले दर्शन आम्हाला सांगतात 39 वरती. 39 धावा. पुढील चेंडू कमलेश. इथे इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. 41 वरती स्कोर कार्ड पोहोचले. आणि इथून जर आपण बघितलं तर अंतिम षटकाचे फक्त 4 चेंडू शेष आहेत. 41 झालेले आहेत. एक सुंदर ॲटमॉस्फिअर, एक उत्कृष्ट असं वातावरण निर्मिती झाले आहे. 41 झालेले आहेत. समोर बॅटर आपण या ठिकाणी बघतायत प्रतीक आहेत. प्रतीक म्हात्रे. ओहो काय पूल केलाय, ठोकलाय सरळ. ओव्हर मिड विकेटच्या वर येतोय षटकार. थँक्यू. प्रतीक 4 झालाय आणि डेथ ओव्हर मध्ये ठोकतोय सरळ षटकार. एअर स्ट्राईक त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 47 रन्स ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ शेष आहेत आणि प्रतीक मात्र यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 22 वरती ते खेळत आहेत. 15 चेंडू 22 धावा. आणखीन एक सरळ बॅटचा दणदणीत शॉट बघायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन ला बीट करत जातोय चेंडू सीमा पार. चौकार. 51 50 ऑफ. 51 धावा स्कोर कार्ड वरती. 2 टू गो. 51 झालेले आहेत. वैयक्तिक 26 धावांची नाबाद जिंदाबादची इनिंग बघायला मिळत आहे. चांगली बॅटिंग. पुढील चेंडू. पंचांचा कॉल नो बॉल. आणि आता 52 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. फ्रीचे संकेत दिलेले आहेत. आपण बघतायत ओव्हर स्टेप चा नो बॉल बघायला मिळालाय. 52 झालेले आहेत. अजूनही चेंडू शेष आहेत ते 2. 2 टू गो अँड 52 ऑन स्कोर कार्ड. फ्री हिट. प्रतीकला लायसन मिळते आहे. अस्मी 11 नंडोरे संघाची एक जमेची बाजू आहे. येणारा चेंडू आहे फ्री हिट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं ठरवून शॉट खेळले प्रतीक. मेरिट वरती खेळला असते कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु डॉट बॉल आलाय. वसंत सृष्टीसाठी एक चांगली गोष्ट आहे. फ्री हिटला डॉट बॉल. आता अंतिम चेंडू आहे. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची पार्टनरशिप आहे 52 ची. अजून एक चेंडू शेष आहे. जर एखादा तगडा शॉट आला तर आणखीन धावा होऊ शकतात. आणि हा इनसाइड आउटचा मेरिट वरती खेळलाय. काय फिनिश केले प्रतीकनं. मॅरिटोरियस सिक्सर ज्याला आपण म्हणतो, स्टनिंग शॉट जो म्हणतो, स्टँडर्ड डिलिव्हर्ड षटकार आलाय. 59 धावांचं टार्गेट या स्पर्धेतला उच्चांक बघायला मिळतोय अस्मी 11 नंडोरेच्या नावावरती. आणि टार्गेट ठेवलंय 59चं. जाऊया दीपकजीकडे आपण टॉसकडे. चला या आसनगाव संघ आलेत. शिवतेजचे कॅप्टन आलेत. चला HD टायगरचे कॅप्टन देखील बघायला मिळतात. आणि मी दादा या विजय मात्र साहेब या आपल्याकडून आपण नाणेफेक करतोय. दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळतात. आमची लकी चाम ही देखील आमच्या समेत बघायला मिळते. ताई या इथे समीर उभ्या. दादा या समोर आमचे गुरुवर्य ज्यांनी खूप चांगली वर्ष सेवा केली अनेक मुलांची. दादा इथे ना समोर कॅमेरा आहे. पाठीमागे हात कोण चॉईस करा. कॉल करतील HD टायगर्स. हां बस चालेल. हां काटा आलाय. दादा आपण बसून घ्या. स्थानापूर्ण मॅचचा आणि खूप चांगलं सहकार्य तुम्ही करतायत. थँक्यू सो मच. चांगला टॉस तुम्ही जिंकलात. महत्त्वाची मॅच आहे. इथून जर तुम्ही जिंकलात तर सुपर 6मध्ये क्वालिफाईड. टॉस जिंकलाय आपण काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. पहिल्या सामन्यातले काही बदल आहेत की तेच खेळाडू खेळवणार?
नाही तेच खेळतो. थँक्यू सो मच. दादा, आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेताचा हा पार्ट आहे. टॉस जिंको फिल्डिंग करून तुम्ही निघू शकतात, कारण सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जबरदस्त मॅच काढली. खरं असेल तुमच्याकडे मॅच निघून गेली असती. आता तुमची प्रथम फलंदाजी आहे. आपला मनसुबा किती धावा काढण्याचा असेल? आमचा 60च्या वरतीच करण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच या सत्रामध्ये बघायला मिळते 60 डाव असायला पाहिजेत. आणि ओव्हरऑल तुम्ही एवढ्या वर्ष खेळल्यात, ही देखील स्पर्धा करतात, त्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे इकडे. हा ग्राउंड खूप सुंदर आहे, खेळण्यासाठी खूप मजा येते इकडे. आपण साधारणतः आपल्याकडे मैदान आहे की खाजनामध्ये खेळतात असनगाव म्हटलं की? आसनगाव सध्या मी आसनगावचं नाही तिकडे म्हणजे बरोबरच ठिकाणी गेला तुम्ही वाढवण. ओके, वाढवण वरोला खेळतात. सुंदर ग्राउंड तुम्हाला बघायला मिळेल, जबरदस्त मॅच बघायला मिळत, अनेकांची ओळखी होतात, अनेक मुलांना माहिती नसतं की आपण अशा बद्दल आणि सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळते. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा असं असतं की क्रिकेटच्या व्यतिरिक्त महिलांसाठी देखील आपण बरेच सामने खेळतोय. एका साईडला बघितलं संगीत खुर्ची, थ्रोबॉल बघायला मिळेल, आणि त्याच्यासाठी पैठणी आहे. पैठणीचा पदर असा बघायला मिळत ना की पदर खोलला की 500 ज्या संगीत खुर्चीकार असतील त्याला वाटतं की मीच मालकीण व्हायला पाहिजे, असं तुम्हाला बघायला मिळतात. तुमच्या भगिनी, तुमच्या आई, तुमच्या मामी कोणी भाग घेतलाय का? असं तर कोणी घेतलेलं नाही, पर बघायला मजा येईल तिकडे. बघायला मजा येईल, पण तुमचा खेळ इकडे होणार आहे ना, मग आपण तिकडे LED स्क्रीन ठेवावं लागेल. घरी जा, आज ताईला, आईला, मम्मीला सांगा की आई पैठणी तिकडे ठेवला आहे आणि संगीत खुर्ची घ्या. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर मनोरमपणे बोलला. आणि हे तुला का केलं माहिती का? दडपण होतं ना, ते हलकं केलं. मॅच असायला पाहिजे, दडपण असायला, कारण तुम्ही सुपर 6मध्ये बघायला मिळेल. थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल, 2 कप्तान बघायला मिळेल जिथे आपण मॅच इथे बघणार आहेत. आयोजक आणि ह्याला म्हणतात ना क्रिकेटचे दर्दी, कारण ज्या जुन्या काळात जॉली संघामध्ये खेळले तेव्हा दादा आपण मॅटवर खेळायचे. मॅट केल्या स्कूलच्या मैदानात टाकायचे, तेव्हा मैदान नसायचे. आणि असंख्य क्रिकेटपटू जॉली संघाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात दिलेत. आमचे बबला दादा, आमचे पारेख दादा नाही आहेत, आमचे जणू काका आमच्यात नाही आहेत, पण ते आपल्याला त्यांची आठवणी तुम्हाला बघायला. चला बॅटर पाठवा, घाई करा, फिल्डिंग सजवा. बघा पंच कशा पद्धतीने लगेच येत आहेत. खूप चांगलं पद. JP पॅनल एक महाराष्ट्रामध्ये मोठं नाव, चांगली पंचगिरी आपण त्यांच्याकडे बघतात. बालपणात देगा देवा, लहानपणाची आठवण, ते बर्फाचा गोळा, ग्लासामध्ये पाणी, काय काय आठवणी मे महिन्यात बघायला मिळतात. जबरदस्त मॅच. आणि ओमसाईचं मी कौतुक करेल, ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे क्वालिटी दाखवता, ज्या पद्धतीने आपण संपूर्ण मॅचचा आनंद घेतात. जाऊया इथे मॅचच्या दरबारामध्ये. आता बाकी इथे बसून चला 59 धावा तुम्हाला विजयाचे. घाई करा मित्रांनो. चला निखिल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 59 डावा बघायचा, चांगली जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. आपण एका साईडला संघ बघत आहात वसंत सृष्टी, आणि दुसऱ्या साईडला ज्याने बॅटिंग केली तो तुम्हाला संघ बघायला मिळाला. आमचे कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळेल यतीन कुंभार, आम्हाला एक कॅमेरामॅन बघायला मिळतो. आणि दुसरे कॅमेरामॅन आमचे आहेत सुमित राऊत. हे 2 कॅमेरामॅन तुम्हाला चित्रीकरण आजच्या दिवसातलं बघायला मिळेल. भंडारी संवाद महोत्सव 59 धाव विजयासाठी आहे. सूर्याचा लपंडाव बघायला मिळेल. वेदशान सांगितलं की गरमी आणि तुम्हाला असा लपंडाव पाहायला मिळेल. पहिला चेंडू की सर्कलच्या बाहेर जाईल का, झेल इकडे पाकायला मिळतोय. ओखो, जबरदस्त प्रयत्न केला पण हातातून चेंडू निसटला गेला. आणि अशा पद्धती गुड फिल्डिंग, चांगली जी मिड ऑफच्या खेळून चांगलं कव्हरिंग केलं, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धाव तुम्हाला इकडे बघायला मिळते. रंगीबिरंगी टी-शर्ट, अनेक रंगाचे कलर्स चांगले बघायला मिळेल. प्रत्येक संघाचे डगआउट. आणि मला शिस्त का आवडली माहिती आहे का, त्या डगआउटमध्ये त्याच संघाचेच पाठीराखी बसतात. फक्त आशीर्वाद 11 नंडोरे या संघामध्ये त्यांची प्रेक्षकत्व बघायला मिळतात. पण जबरदस्त खेळ तुम्ही पाहतात. पुनश्च राईट अमोर तिकडे मारा करतात. गोलंदाज पाहायला मिळते तो निखिल, एक अतिशय अनुभवी असा गोलंदाज तुम्हाला निखिल बघायला मिळतोय. जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहात. सरसावले डायरेक्ट डान्स पीच, सरळ चेंडू जातो डीप लॉंगच्या रिझनला. 1 बाउन्स बघायला मिळेल का, आणि 1 बाउन्स चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणी चौकार. थँक्यू विजय.
चला 5 धावा तुम्हाला बघायला मिळतात. वसंत ऋतूची बहार ना काय फुलावर आणि झाडावर बघायला मिळते. ओ जबरदस्त बॉलिंग, पण त्याहीपेक्षा चांगलं पद्धतीत ते दाखवायला मिळालं. पुढे सरसावले, चेंडू निघून जाईल केला आणि पंच केलं गेलं आणि पंच झाला ते पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावसंख्या होते 6. 59 धावा तुम्हाला विजयासाठी आहे. आतापर्यंत घर बसता अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. जिथे जिथे भंडारी समाजाचे बांधव राहत आहेत ती मॅच वॉचिंग करत. त्याही पलीकडे इतर जातीचे लोक देखील स्पर्धा बघतात. पण या ग्राउंडचं आखणी, ग्राउंडचं केलं डेव्हलपमेंट, ग्राउंड सजवलं गेलं आहे. घेतलेली मेहनत, कष्ट आज सर्व आम्हाला सुशील चुरीच्या माध्यमातून, आदरणीय सुशीलच्या माध्यमातून बघायला मिळालेत. सरळ चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. डीप लॉंगॉनचा खेळाडू जाईल. ओ इथे बाकी टक्कर झाली. नजर हटी दुर्घटना घटी. जिथे आपण सेफ्टी वीक करत असतो तिथे तुम्हाला मोठे मोठे ब्रीदवाक्य लिहिलेले असतात कंपनीमध्ये. तसंच झालं, कॉलिंग झालं नाही. मी हा यस नो हे शब्द त्याचा वापर केला नाहीये आणि चेंडू हाताला लागला, टक्कर लागली, उजवीवर चेंडू पडला आणि धरणीला दाद झाला. हे मिळालेला जीवदानाचा फायदा कसं उचलतात ते बघायचं आहे. चला भावेश राऊत बघायला मिळतात. असनगाव काय सुंदर केश करताना काय घडवलेत केस. इथे बघा चेंडू ऑनड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बघा शॉर्ट मुलांना क्षेत्ररक्षण केलं. 1च धाव तुम्हाला बघायला मिळाली. आज खऱ्या अर्थानं असनगावचं क्रिकेट, जुनं जाणते क्रिकेट, खूप वर्षापर्यंत आपण क्रिकेट बघतात. असंख्य क्रिकेटपटू तुमच्या BSS मध्ये कामाला लागले, मग त्याने क्रिकेट सोडलं. असे असंख्य जुने क्रिकेटपटू आम्हाला बघायला मिळालेत. जबरदस्त आयोजन, नियोजन, एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आज बघायला मिळते. आणि उद्या बाकी अजून ग्रँड फिनाले तुम्हाला बघायला मिळते. महिलांसाठी आकर्षक असे अनेक खेळ उद्याच्या दिवसात बघायला मिळतील. टेकन होईल का? याच इथे बाकी सोपा झेल पकडला गेला आणि पहिला गडी तंबूत परतोय आणि बाद झाला तो पहिल्या गडी आणि फरका धावसंख्या लागलाय ती. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या झालाय ती 8 धावा, 1 गडी बाद. आता बाकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो अमय. बघूया आता इथे बाकी तुम्हाला भागीदारी करायला, धावा करायला लागेल. कारण 59 धावा तुम्हाला 5 षटकामध्ये करायच्या आहेत. काय जबरदस्त विकेट बनवलाय. दर्जेदार खेळपट्टी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. साक्षात्कार मैदान, हे मैदान आपण बघत आहात. कुडणचं निसर्गरम्य असं वातावरण, चोहू बाजूने हिरवी झाडं आणि त्याच्यावर असलेली वसंत ऋतूची बहार म्हणजे झाडावर असलेली फुलं ही बघायला मिळतात. एका कवयित्री चांगला उल्लेख केला की गडगडणाऱ्या नभापेक्षा उन्हाळ्यामध्ये बघावं, एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये झाडावरच्या पालवीचं डोळ्यापासून बघावं. सुखाकडून दुःखातून सुखाकडे जाताना आणि दुःखाचा आनंद जो तुम्हाला देताना ही हृदयाची फुलं असतात, त्यालाच वसंत ऋतू म्हणतात. असे अनेक कवयित्री या महाराष्ट्राला दिलेत. आणि मैदानामध्ये आता बघत आहात पहिलं षटक सुंदर हाताळलं, 8 धावा दिल्या, 1 गडी बाद झालाय. 59 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. जाऊया दुसऱ्या षटक हाताळलं, गोलंदाज बघायला मिळते तो प्रशांत मात्रे. नंदुराचे आहेत, कारण असनगावचे परम मित्र आहेत. माझं खऱ्या अर्थाचं गाव देदाळ कलोली, जरी तिकडे राहिलो नाही पण वाणगाव स्टेशनवर येणे जाणं असायचं. असंख्य तुमची मुलं आम्हाला भेटलीत. दादा घाई करा, हा आजच्या दिवसात मॅचेस संपवायचे आहेत, घाई करा प्लीज. तर हा नंदुराचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय जबरदस्त आयोजन केलंय, काय दिमागदार सोहळा पार, काय उद्घाटन सोहळा पार बघायला मिळाला. टेकन आणि इथे मोठा झटका. गुडल्या स्पॉटवर चेडा चेडू उशिरी घेणारा सरळ फटका खेळायचा होता. बॅटची एज घेतली आणि बॅक टू बॅक दुसरा झटका, म्हणजे ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही डकआउट मध्ये लोटतायत. आता बाकी थोडंसं टेन्शन राहिलंय तर समोरच्या संघासमोर. इथे बाकी चांगलं कम बॅक करत असताना तुम्ही बघत आहात तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. काय समा तुम्ही बांधलाय हो.
तुमच्या म्युझिकने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केला. बसता बसता पाय असे ठणकताना बघायला मिळतात, जणू का एखाद्याच्या लग्नामध्ये जावं नाचावं तसं बघायला मिळते. जबरदस्त मॅच, खूप सुंदर आयोजन आणि भगव्या छटाची लावलेली बावंट्री आणि आकाशामधून जसं काही बघावं त्या संपूर्ण महाराष्ट्रातला माझ्या हिंदू हृदय सम्राटाने फक्त जय महाराष्ट्र सांगायची ताकद दाखवली तसं बघायला मिळते. आणि भगव्याचंच गावं त्याला म्हटलं जातं हो, जिथे तुम्हाला बघायला मिळते, जिथे साक्षात तुम्हाला गणपतीचं मंदिर बघायला मिळते, अतिशय सुंदर तुम्हाला अनेक मंदिरं बघायला मिळतात, अतिशय सुंदर साक्षात तुम्हाला मंदिर बघायला मिळते. ही गावाची रचना आणि कुरण म्हटलं की तुमचे अनेक पाडे असं बघायला मिळतात. सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी आपल्याला बघायला मिळते. दादा घाई करा ना, दादा घाई करा प्लीज. गोलंदाज तुम्हाला ताकीद देतोय, तुम्ही वेळ दडवू नका. म्हात्रे साहेब प्लीज घाई करायची हा, कारण फलंदाज दिसतो ना तेव्हा क्षेत्ररक्षक कुठे खेळतो माहिती आहे, सातत्यपूर्ण वर्षभर आपण खेळत असतात. चेंडू हवेमध्ये पुन्हा झेल होईल का? 2-2 खेळाडू जात आहेत. वाट माझी बघतो रिक्षावाला हे गीत वाट पडलंय आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू हातामधून निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. चला जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच तुम्हाला बघतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, त्याहीपेक्षा सुंदर गोलंदाजी यस कॉल केलाय. मला वाटतं इथे गडी बाद होलाय, गरज नव्हती धावा काढायची. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि चांगलं कमबॅक केलं. गचाळ क्षेत्ररक्षण झालं, चौकार गेली, पण त्यानंतर बाकी कंट्रोल ज्याला म्हणतात ना ते कंट्रोल केलं गेलं गोलंदाजाने आणि इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. तिसरा गडी बाद होतो धावबाच्या रूपात. थँक्यू. डकआउटमधून निघताना थोडी घाई करा. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. होतील की नाही होतील ते आयोजक सांगतील, पण आम्हाला जे सांगितलं आपल्याला पोचवतोय. थोडीशी घाई करा. परेश नावाचा बॅटर बघायला मिळतोय. असं म्हणतात ना, कठीण समयता कोण कामा असं येतो, तशा पद्धतीने आती बाकी आपल्याला खेळावं लागेल. एका तरी कोणत्याही फलंदाजाला मोठी बॅटिंग करावी लागेल, कारण 59 धावाचं भलं मोठं आव्हान पेलावत असताना 3 गडी तंबूच्या आसराला गेलेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात गोलंदाज. ओ इथे बाकी लेग स्टंपच्या बाहेर जात आहेत. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. खूप चांगली पंचगिरी जे पी पॅनलची आपल्याला बघायला मिळते. बॅटिंगला येते परेश, स्ट्राईकला आहेत मयुरेश, नॉन स्ट्राईकला परेश आहेत. 59 धावा विजयाचे कडसर मेंढ्यातरी पॉवरचं दुसरं षटक. 3 गडी बाद झालेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बाकी थोडंसं गेस्टार क्षेत्ररक्षण झालं, नाही तर पुन्हा एकदा धावबाचा चान्स होता. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानेशी विचार केला धावसंख्या होते ती 14 धावा. दुसरं षटक मेंढेतरी पॉवर प्लेचं तुम्हाला बघायला मिळते. 14 धावा, 59 धावा विजयासाठी करत असताना आजच्या दिवसातल्या सर्वात 34 धावा ज्या संघाने काढल्यात ना, त्या धावा मेंढेतरी पॉवरच्या सर्वात जास्त धावा बघायला मिळाल्या. काय वड्यावर लोक तुटून पडले, तो सावलीतली ती चटणी, झाडाखालची ती फोडणी, तेलाला उकळणी आणि झराने वाढलेला तो वडा, अशा पद्धतीचा वडेपावचा काय आस्वाद लोक घेत आहेत. बॅकफुटला गेला आहे, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे 2-2 खेळाडू जातात. 1 बॉल 2 बॉल, चेंडू निघून जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
इथे बाकी चेंडू पायावर आदळला, 2 षटकं संपली पॉवर प्लेची. मेंढी तरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली. चला जरा घाई करा हा मित्रांनो, लगेच क्षेत्रक्षण सजवा, लगेच गोलंदाज चॉईस करा, कारण वातावरण थोडंसं डगमगणार आहे, थोडीशी भीतीची चिंता आहे. कारण वेधशाळेने सांगितलं की पाऊस कधी येऊ शकतोय. आणि यावर्षी जर बघितलं, ज्या आखातामध्ये युद्ध चाललं त्याच्यामुळे हवामानामध्ये बाष्पीभवन जास्त तिकडून आला नाही, तिकडची हवामान जर आली तर तुम्हाला बाष्पीभवन ढगं बघायला मिळतील. कारण वेधशाळेच्या सूचना आपण बघतात. लाईक करा, बघा, थोडीशी घाई करा. आपण संसारामध्ये घाई करतो, लग्न झाले की पटापट लग्न कधी मुलाचे उरकून घेतो, वय झालं की तशा पद्धतीने क्रिकेटचं क्रीडांगण देखील तसंच आहे आणि तेच तुम्हाला बघायला मिळत आहेत. आमचे परममित्र अजित मात्रे तुम्हाला अजित पाटील आणि आमच्या एका साईडला बघायला मिळणार म्हणजे म्हणजे चिराग, ही सुरुवातीच्या काय 3 समालोचक तुम्हाला बघायला मिळायचे. अजितचं समालोचक तेव्हा हिंदी आणि मराठीमध्ये करणारे दोघंच असायचे. मी नंतर हिंदी करायला लागलो, जे आहे ते तुम्हाला सांगतो. नंतर हिंदी करताना मला सातत्याने हिंदी करता आलं, मग आम्ही 3ही असे समालोचक आहेत जे हिंदी आणि मराठी करू शकतात. एक आमचे परममित्र अजित आहेत आणि अजून एक परममित्र आहे ते चिराग तुम्हाला बघायला मिळतात. थोडासा चेंडू बॅकफुटला गेलाय, निघून गेलाय, थोडासा बॅकफुटला जाऊन हुक बघायला मिळालाय आणि चेंडू जातो फाईन एक रिझनला. 4 धावा, खणखणीत चौकार. थँक्यू विजय. बघा तुम्ही सर्कलचा जो विचार केला, चक्क लाल मातीने तुम्हाला सर्कल बघायला मिळते, आउटफील्ड ग्रीनरी बघायला मिळते. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकून 3 षटकार मारले तर आदरणीय संतोष पाटील साहेबांकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. कारण म्हणजे आम्ही जरी तारापूरला गेलं तरी माझं मूळ गाव, आम्ही त्या गावाला माथेरान म्हणतोय. कारण पावसाळ्यामध्ये तिकडे जाणं, त्या मातीचा सुगंध, आतमध्ये गेले की असणारे वेगवेगळे बंगले आता तलावापासून झालेत, पण पूर्वीचं कार्य बघायला मिळायचं. 3 षटकार हॅट्रिक मारलं की तुम्हाला आदरणीय संतोष पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक बाकी तुमच्या संघाला दिलं गेलंय. बघा कोणत्या फलंदाजी किमया करतोय, कशा पाहिजे पारितोषिक घेत आहेत. सकाळपासून अनेक पारितोषिक मी लावलेत. रायझिंग डिलेवरी, सुपर बॉलिंग, ऑफसाइड द ऑफ टर्म, इकॉनॉमिकली खूप जबरदस्त गोलंदाजी करत असताना कारण आस्किंग रेट वाढलाय इथे पाहिजेत. चला पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टटवलाय, निघून जाईल का मिळविकेच्या डोक्यावर ना. इथे पंच काय खुळवताय. 6 धावा, खणखणीत षटकार जबरदस्त बघायला मिळतंय. अजून 2 षटकार जर तुम्ही मारले तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक. तुमच्या गावातले सुपुत्र खऱ्या अर्थाने ज्यानं बालपण घालवलं, नंतर तारापूर आले, पण आज देखील म्हणतात की माझं खरं गाव सावराई, आदरणीय संतोष पाटील यांच्याकडे हॅट्रिक षटकार 1000 रुपयाचं बक्षीस आपल्याला दिलं गेलंय. धावसंख्या 6 ने वाढून होते ती. काय जबरदस्त चेंडू खेळत, निघून जाईल का आणि इथे बाकी निघून जातोय. चेंडू पडला तर तिथे गतीने वेगाने वर उडला, थोडीशी फजिती झाली आणि चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. चला 33 धावा तुम्हाला फलकावर बघा, 59 टार्गेट आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप, कम बॅक, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाला. उंच पुरा खेळाडू आहे ना, चेंडू रिलीज करताना जबरदस्त बघायला मिळतं. इथे 3 षटकं संपली आणि 3 षटका धावसंख्या 33, म्हणजे आता तुम्हाला 12 चेंडू 26 धावा, 12 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता. दादा कोळी गीत घ्या ना डीजे, आता प्रॉपर कोळी गीत वाजा, कारण संध्याकाळची वेळ झाला, लोक बाजारात जातात, मच्छी आणतात, जबरदस्त कोळी गीत. त्याला घाई करा हा. 12 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू डीजे.
चला 12 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच, काय सुंदर महोत्सव तुम्हाला बघायला मिळतात. असंख्य भगिनींना घरी दोरी बांधून प्रॅक्टिस करतात कशी रस्सी खेचायची. चला जबरदस्त मॅच. 12 चेंडू आणि 26 धावा कंपल्सरी चेसच्या नियमाने करायच्यात. वसंत सृष्टी संघाला 12 चेंडू 26 धावा. नंदोर संघ जबरदस्त गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्यात चेंडू होता. पॅडल स्वीप बघायला मिळाला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. फील्ड एंड थ्रो करेपर्यंत एकच धाव ही तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाची नाव का 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. याची डोही याचा डोळा तोच खरा भंडारी समाजाचा क्रिकेट महोत्सवाचा सोहळा हे आज तुम्हाला खऱ्या अर्थाने साक्षात्कार मैदान कुडण या मैदानावर बघत आहात. मागील 3 महिन्यापासून जय्यत तयारी या स्पर्धेची केली आणि त्याचं तंतोतंत आज बाकी मैदानाचं आकलन, मैदानाची सुधारणा, खेळाडूसाठी केले नियोजन, प्रत्येकाचं आयोजन, बक्षिसाचा वर्षाव अशा पद्धतीचं जबरदस्त आयोजन हे ते पाहायला मिळालं आहे. वाईट बॉल ऑफस्टूमच्या खूपच बाहेर चेंडू झाला आणि हा वाईट का दिला शफल झाला नाही. बघा असंख्य सर नियम आलेत आणि त्या नियमाचं पालन तुम्ही करायला पाहिजे. गुड अंपायरिंग जेवढं कौतुक करा तुम्हाला बघायला. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. काटे की टक्कर अशी इथे तुम्हाला मॅच बघायला मिळते. चेंडू पूल केला आहे. सरळ चेंडू जातोय मिडॉनच्या रिझनला. तिथे चेंडू खेळाडू आहे का आणि ते जबरदस्त कॅच घेतलाय आणि मोठा झटका बसतोय. तो आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो वसंत सृष्टी या संघाला. चला बॅटर घाई करा. 10 चेंडू 24 कोण लवकर निघा. आयोजकांचे नियम आहेत आम्हाला. आपण जर पुढे गेलात ना वैतरणाच्या पुढे तर खूप चांगले नियम आहेत. तिकडे कसं माहिती आहे का, आऊट झालेला खेळाडू सर्कलच्या आत असेल तुम्हाला डकआउटच्या आतमधून निघायचंच आहे. अन्यथा 3 धावाची पेनल्टी असते. आम्ही आता कुसुमाई केली, सत्यसाई चषक केलं, तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि 1-1 मिनिटं जर वाचले ना तर 8 मॅचचे म्हणे 8 मिनिटं वाचतात. 8 मिनिटामध्ये तो 2 षटकं खेळता येतात. काय मॅच बघायला मिळते. 10 चेंडू 24 धावा. थोडीशी कठीण होताना मॅच आता वसंत सृष्टी या संघाकडे बघायला मिळते. इथून बाकी मोठे फटके यायला पाहिजेत. इथून 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा सामना रंगतदार अवस्थेत बघायला मिळेल. कारण सामना आता जो बघितला ते एकंदरीत नंदोर संघाच्या हातामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगला कमबॅक केला, खूप चांगली गोलंदाजी नंदोरचा संघ करतोय. एज अँड टेकन अ विकेट. गुड मॅच. अक्रॉस प्लेने खेळला गेला. ऑफसाइड स्टंप मिड विकेट मिळवण्याचा पट्टा खेळायचा. चेंडू पडला थोडासा खाली राहिला आणि बॅटची एज घेऊन चेंडू गेला जस्टेकच्या हातामध्ये. इथे बाकी हॅट्रिकचा चान्स. आता 9 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता हवी आहे ती वसंत सृष्टी या संघाला. एच डी संघ मॅच संपला की मनोज फिल्डिंग लावायचे. हा ओके, थँक्यू सो मच. असंच लक्ष असून द्या प्रत्येकाने सहकार्य, जेणेकरून आपल्याला आजच्या आज जेवढ्या मॅचेस होतील तेवढ्या करता येईल. कोणतेही संघ जायचं नाही. संघ मालक आपला संघ आवर्जून तयार ठेवायचा आहे. शेवटच्या क्षणाला आम्ही सांगू की मॅच होईल की नाही होईल. तर राकेश नावाचा नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गुड बॉलिंग. काय जबरदस्त ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी. गुड लाईन अँड लेंथ. परफेक्ट टप्पा पाहायला गेला. ऑफसाइड ऑफ स्टंप बघत असताना व्हॉट अ कंट्रोल. आणि खऱ्या अर्थाने इथेच मॅच होती. 12-26 असताना इथे तर 10-15 धावा दिल्या किंवा समोरच्या संघाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन आणि अभूतपूर्व स्पर्धा ही आपण आज साक्षात्कार मैदानावर बघत आहात. भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा 2026. टेकन मला वाटतं 3रा झेल घेतला विकेट किपरने. जबरदस्त कॅच. 3रा विकेट आणि 3री कॅच इथे बाकी तुम्हाला बघायला मिळालंय. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे. थँक्यू डीजे.
काय जबरदस्त गोलंदाजी केला आहे. गोलंदाजाचं नाव जर घ्यायचं असेल तर निलेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इकॉनॉमिकली आणि परफेक्ट गोलंदाजी, सामन्याला कलाटणी दिला, कारण 12 चेंडू 26 धावा असताना इथे जबरदस्त गोलंदाजी केलाय. चला संध्याकाळी हॉलीबॉल मॅचेस होणार आहेत आणि त्याचे लॉस टाकले जातील त्याच हॉलवर ना, तिथेच लॉस टाकले जातील. ओके, तर निश्चितच हॉलीबॉलच्या जे जे संघनायक आहेत हे गोलंदाज जे होते निलेश, हे सर्वात वयस्कर खेळाडू नव्हे, सर्वात सिनियर मला हरकत नाही, कारण वयाचं माणसाने कधी सांगू नये, पण सिनियर खेळाडू म्हणून खूप चांगलं काम केलं. जबरदस्त गोलंदाजी, काय टप्प्यावर गोलंदाजी टाकलाय. आता सिच्युएशन मॅचचं आहे ना, 6 चेंडू आणि 24 धावा, 6 चेंडू 24 धावा तुम्हाला बघायला मिळतात. चला घाई करा, क्षेत्ररक्षक सजवा प्लीज. दंडोरे संघ घाई करा, वेळेचं महत्त्व अन्यथा मग पेनल्टी देण्यात येईल. आयोजकाचं बोलणं आहे ते आम्ही आपल्यापर्यंत मांडतो, असं सांगू नका की समालोचक आम्हाला खूप काही बोलत आहेत. किशोरदादा उद्या यायचं आहे, आपल्याला उद्या यायचं आहे. एक मोठं आदरणीय व्यक्तिमत्व, खूप चांगले जुने जाणते आपले PWचे कॉन्ट्रॅक्टर बघितले, त्यामुळे आपला ठाणे जिल्हा आपण बघायचो आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलेत 6 चेंडू आणि 24 धावा, जबरदस्त मॅच. काय गोलंदाजी हाताळलाय नंडोरे संघाने. बॅटची एज घेतला, इथे झेल फाईन लेगच्या रिझनला ड्रायझिंग डिलेवरी, प्रत्येक चेंडूवर अस्त्र करायला बघायला मिळते, प्रत्येक चेंडूवर विकेट घेतात आणि खरा अर्थ वसंत सृष्टी संघाला इथे बाकी पराभवाच्या शाळेत ढकलताना आपल्याला बघायला मिळते तो नंडोरे संघ. इथे बाकी चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 4 धावा, आता बाकी 4 चेंडू 20 धावा, 4 चेंडू 20 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, 5वं षटक जबरदस्त हाताळ निलेश या सिनियर खेळाडूने, जिथे 12 चेंडू 26 धावाची आवश्यकता असताना खऱ्या अर्थाने वसंत सृष्टी संघाला बांधून ठेवलं आणि बांधून ठेवण्यापेक्षा विकेटवर विकेट घेण्याचं काम देखील त्यांनी केलंय. निघून जाईल की बघायला मिळतंय. ओहो, जबरदस्त फिल्डिंग केलाय, काय कौतुक करायला पाहिजे. दादा रील जर बनवणार ना, त्याची रील बनवा हा फिल्डिंग मध्ये. उद्याच्या सतत तुम्हाला रील बघायला मिळेल, ही रील निश्चितच जातील घरी आणि ओमसाई बनवतील. काय कव्हर केलं, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. षटकार होता, वाचवला गेला. ह्यालाच तर म्हणतात क्रिकेटपटू, ह्यालाच म्हणतात जिद्द. पण कधी कधी कसं असतं माहितीये का, इथे माहिती नसतं की हा खेळाडू कसा आहे, प्रेशर आणि बिंदास खेळतात, पण जबरदस्त शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्याही पेक्षा कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं करायला पाहिजे, ज्याने जबरदस्त फिल्डिंग केलंय. दादा घाई करा गोलंदाज प्लीज, वारंवार सूचना येतात आयोजकाच्या. गुड बॉलिंग, इथे बाकी चेंडू पडला तर सुसाट वेगाने निघून जातो यष्टीच्या हाताकडे. आता बाकी चेंडू उरलेत ते फक्त 2 चेंडू आणि धावा हव्यात त्या 18. जबरदस्त कमबॅक केलं 5व्या षटकामध्ये. खऱ्या त्या निलेशच्या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली, 12 चेंडू 26 धावाची आवश्यकता असताना इथे बाकी सामन्याला कलाटणी मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा हा शेवटचा गोलंदाज, 2 चेंडू आणि 18 धावा. ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू शॉट मिडॉनच्या रिझनला, इथे फील्ड अँड थ्रो करत एकच धाव ही तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी शेवटचा चेंडू हातात आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता वसंत सृष्टी या संघाला. आज जबरदस्त नंदुराचे खेळाडू आम्हाला खुश होताना बघतात आणि असं चैतन्यानं खेळाडूच्या संघामध्ये असायला पाहिजे. तुम्ही आनंदित असतात, त्यावेळी आम्हाला आनंद वाटतंय. आम्हा समालोचकांना, आमच्या स्कोररला वित्तंभूत माहिती तुमच्याकडनं बघायला मिळते. थँक्यू सो मच. असंच प्रत्येकाने करा. नंदोरे संघाचे जे 12वे खेळाडू, माफ करा एक्स्ट्रा खेळाडू, 12वा खेळाडू डकआउटमध्ये असतो. इथे बघा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, खेळाडू तिकडे आहे ज्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. अशा पद्धतीने तब्बल 16 धावांनी इथे